मंडळ बदलापूर गाव आयोजित जाणता चषक 20-25 सितारा पाहायला मिळते. पर्व दुसरं भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला जरूर अनुभवायला मिळते आणि आजचा हा तिसरा रजनी क्रिकेटचा दिवस आहे. प्रार्थना मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय या स्पर्धेचे शिल्पकार घटक आपण पाहतोय ज्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा अर्थातच सन्मान्य सागर ज्ञानेश्वर देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा जरूर आनंद घेतात. या दरम्यान आपण पाहतोय अप्रेजी साने देखील आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सरस हार्दिक स्वागत. त्या दरम्यान आपण पाहतोय श्री भोईर देखील आहेत. प्रतीक तरे देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. उमेशजी सोनकर या स्पर्धेचे शिल्पकार ते देखील आहेत. संपूर्ण आपण पाहिलं तर या मुख्य व्यासपीठावर ते उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेतात. येस मॅच ऑन ग्रीन सिग्नल आला अंपायरच्या माध्यमातून आणि देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. एका बाजूला आपण पाहतोय श्री 11 बळव B+ आणि दुसऱ्या बाजूला क्रिशा 11 भाईजान बदलापूर गाव ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपल्याच परिसरातील संघ आपल्याच विभागातील संघ तर दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ इन ॲक्शन मध्ये. स्ट्राइक इनला बॅटर अरफ शेख. मॅच ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग बॉल ऑफ द इयर. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न लाऊड अपील जरूर केली आहे. हाईट फॅक्टर डिपेंड करतात अंपायर देखील सांगत असताना आणि यस लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव मिळत असताना संघाचं इथे मात्र अकाउंट ओपन झालंय. संघाचं खातं खोलत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतं टीम क्रिशा 11 आपण पाहतोय. बदलापूर गाव हा इन ॲक्शन मध्ये संघ खेळतोय. बॅटिंग करत असताना नाणेपैकी जिंकलं आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. एक धाडसी निर्णय मी तर म्हणेन. पुढे एकदा यावेळेस रिव्हर्स का बात आहे. यावेळी रमीच्या बाट मधून आलेला हा प्रहार करत असताना चौकार 4. मित्र म्हणून संजीवनी देण्याचं काम केलं. याच दरम्यान आपण पाहतोय भाईजान कराताना त्यांचं देखील आगमन झालंय नुकतंच. कराताना पोलीस निरीक्षक आहेत निसार शेख त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भाईजान आपलं देखील वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. या आपण व्यासपीठावरती इन ॲक्शन मध्ये भाईजान देखील खेळताना पाहायला मिळणार आहे आणि त्यांचा संघ आहे क्रिशा 11 भाईजान बदलापूर गाव. ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. अर्थानं एक लेजंड क्रिकेटर म्हणून जरूर त्यांची ओळख आहे. अष्टपैलू खेळाडू ते देखील आहेत. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील आपण पाहतोय लेग साईडच्या दिशेने फटका सजवला. स्क्वेअर लेगच्या दिशेने अलॉंग विथ कार्पेट फटका सजवला. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते आणि या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतं. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे P1चं. हे षटक आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अनुरागला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आहे. श्री 11 बडबळ B+ हा संघ खेळतो आणि सध्याच्या घडीला बनाट फॉर्म मध्ये हा संघ देखील आहे. यावेळेस आपण पाहतोय पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर धावतोय चांगला स्टॉप केला. यावेळेस बॉलला लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाव्याचा कॉल आहे. मैदानाच्या आतमध्ये धोक्याची घंटा वाजली आहे परंतु इथे मात्र या 3 धावा बघता बघता कंप्लीट झाल्या. चित्ताच्या वेगानं आणि हरिणाईच्या चप्पळ लाईनी या 3 धावा जरूर कंप्लीट आहेत. 3 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. दुहेरी अंकांमध्ये धावफलक आहे 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आजचा तिसरा दिवस आहे. तिसरी रात्र या स्पर्धेची रजनी क्रिकेट फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो. अंडर द फ्लड्स मैदान आपण पाहतो आणि एक चांगली क्रीडा नगरी अगदी आपण जर पाहिलं तर पूर्णपणे ग्रीनलँड. रिव्हर्सचा अटेम्प्ट कॅच ड्रॉप झाली. यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र ही कॅच मी तर म्हणेन कॅच नसेल परंतु ही मॅच होती कारण की अरफ शेख सध्याच्या सीझनला आपण पाहिलं तर बनाट फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे आणि आपल्या बदलापूर गावातील हा खेळाडू जरूर आपल्याला पाहायला मिळतो आहे. चला येस स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. टीम बडवळ B+ बघा टायमर ऑन आहे. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे हे देखील नोंद घ्या.
आणि बघा विनंती असेल मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी जे पॉईंट्स असतील ते पहिल्या 3 मॅचेससाठी आपले काउंट केले जातील याची नोंद घ्या. जे पहिले 3 राऊंड आहेत आपल्या संघाचे त्यामधील काउंट केले जाईल कॅल्क्युलेट केले जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची. ही सूचना पहिल्या दिवसापासून तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते आयोजन कमिटीच्या वतीनं ते देखील याची नोंद घ्यायची आहे. सो टू मॅच षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं जरूर कंप्लीट झालंय. धावफलक जम पोहोचले 10 या धावसंख्येवरती 10 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 1 कंप्लीट आणि 10 धावा धावफलकावरती आहेत. याच दरम्यान आपण पाहतो एक उत्कृष्ट दर्जाचे कबड्डीपटू ऋषभ कुलकर्णी यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. व्यावसायिक गटातून खेळताना जरूर त्यांना आपण जरूर पाहतो आणि A1 जोडी खरं प्रतीक तरे आणि ऋषभ कुलकर्णी जरूर आहे. प्रतीक तरे आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत परंतु ऋषभ आपण पाहतोय नक्कीच नुकतंच आगमन झालंय. या आपण त्या दरम्यान आपण पाहतोय यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय अलॉंग विथ द कार्पेट फटका पाहायला मिळतोय. फटका लाजवाब आहे परंतु फिल्डिंग देखील चांगली आपल्याला जरूर पाहायला मिळते. या 2 धावा जरूर कंप्लीट होतात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. स्वप्नील सावंत यांचं देखील आगमन झालं त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. कालीन ऍक्शन मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाले होते आणि चांगला खेळ त्यांचा देखील राहिला. ते देखील आयोजक आहेत पूर्णपणे जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. बॉल ऑफ द राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस आपण पाहतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवला 20 शेप रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 13 या धावसंख्येवरती 13 ऑन बोर्ड. पंकज आहेत बॉलिंग ट्रॅकवरती पूर्णपणे टीमचं कॅप्टन आहे. जिम्मेदारी जरूर असेल टीमची. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सागरजी ज्ञानेश्वर देशमुख साहेब ऑन स्क्रीन आहेत. संपूर्ण त्यांचे सहकारी मित्र देखील उपस्थित आहेत. संपूर्ण जाणताराचा क्रीडा मंडळ आपण पाहू शकतात. या स्पर्धेची थेट लाईव्ह प्रेक्षेपण टेन क्रिक लाईव्ह वाहिनी यांच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळते. उमेशजी सोनकर जितेशजी लिये त्याच दरम्यान कुणालजी पेनकर संपूर्ण त्यांची जियाद खान देखील आहेत. स्वप्नील सावंत आज खेळताना भरपूर अशी मेहनत त्यांच्या खांद्यावरती जरूर आहे. जिम्मेदारी आहे पूर्णपणे त्यांच्या खांद्यावरती. या स्पर्धेची आजचा 3रा दिवस आहे. रमीज आणि आरफ ही जोडी मैत्रीच्या आतमध्ये आणि आरफचा जर विचार केला सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये या सीझनला आपण जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नक्की चांगली किताब त्यांनी जरूर पटकवलं. बेस्ट बॅट्समन असेल त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज देखील बऱ्याच त्याच्या नावावरती आहेत आणि सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये चर्चेत आणि ट्रेंडिंगला असणारा खेळाडू म्हणजे आरफ शेख आहे. परत एकदा बॉल तेजस आहेत बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक होता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि यावेळेस 2 धावा जरूर कंप्लीट झालेत. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग जरूर झाली होती परंतु नक्कीच धाडसी निर्णय मी तर म्हणेन यावेळेस घेतला जरूर दुसऱ्या धाव्याचा आणि 2 धावा जरूर कंप्लीट झालेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जम पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जमेची बाजू मी तर म्हणेन यावेळेस क्रिशा 11 बदलापूर गाव याच्या वरती जरूर पाहायला मिळते. फक्त एकही विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळत नाहीये. 15 धावा तब्बल धावफलकावरती लागले गेले. ते ओपनिंग पेड आपल्याला पाहायला मिळते. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय पूर्णपणे फॉलोइंग स्विफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु टॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन बोर्ड. वन टू गो. या षटकातील शेवटचा बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 P2चा षटक उमेश सोनकर आपण पाहतोय. बरीचशी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती जरूर आहे. भरपूर मेहनत आहे. भाईचांद देखील सज्ज झालेले आहेत. पूर्णपणे प्रेशर त्यांच्या खांद्यावरती संपूर्ण टीमचं देखील सातत्याने ऋषा 11 बाईजान 11 हा खेळत असतो हा संघ. यावेळेस अलॉंग द कार्पेट आपण पाहतो. फटका सजवायचा होता. ऑन साइडला टर्न करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय आणि यावेळेस डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतो. त्याच दरम्यान आपण पाहतोय हितेशजी तावडे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. उत्कृष्ट दर्जाचे कबड्डीपटू आहेत ते देखील आणि नक्कीच राईट कॉर्नर लेफ्ट कॉर्नर दोन्ही खऱ्या अर्थाने चर्चा करतात. एका बाजूला ऋषभ कुलकर्णी तर हितेश तावडे ही जोडी आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन आहे.
आणि सातत्याने जयशिव क्रीडा मंडळ या संघातून जरूर खेळतात. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 15 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झालाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन बोर्ड. चला स्पीडअप करा. बडवळ बी संघ विनंती असेल वेळ घेऊ नका. चला टायमर ऑन आहे. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झालाय. संध्याकाळचं सत्र आपण पाहतो. एक चांगली मॅच आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय पंकज भगत पूर्णपणे मेहनत घेत आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून. पंकज भगत त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. असं देखील आभार आहे. भरपूर मेहनत त्यांची देखील आहे. संपूर्ण आपण पाहतोय जे फ्लॅग्स आहेत अराउंड ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या वतीने जरूर सजवण्यात आलेत. नंतर आपण पाहिलं तर मंडप डेकोरेटर्स पूर्ण काम भरपूर मदत त्यांची देखील आहे. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय. उमेश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि उमेशला मी नक्कीच पाहिले. चांगला गोलंदाज आहे. संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत असतो. आणि ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक तिसरा. मिड विकेटला आपण पाहतो एक फिल्डर लॉंग ऑनला तैनात आहे. यावेळेस देखील रिव्हर्सचा फटका. क्या बात आहे. यावेळेस बॉलला पाठवलाय. सीमा रेखा पार. चौकार. 4 केली. या बॉलरचं यावेळेस भव्य स्वागत केलं बॅटर रमीजने. त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. धावफलकात पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. 19 ऑन बोर्ड. आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये ढवळेपाडा या संघाचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. नक्कीच राहुल पाटील त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल कारण की भरपूर मदत त्यांनी देखील केलेली आहे. बॅनर लावण्यामध्ये असेल तर नंतर संपूर्ण पंकजी भगत यांची मदत त्यांनी देखील केली आहे. परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 20 फील्ड होत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतो. या 2 धावा जरूर पाहायला मिळतात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 21. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. राईट मोर द विकेट. यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. फटका जवाब आहे. फिल्डर तैनात आहे आणि यावेळीच धक्का लागत असताना रमीज ला परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला लागलाय. फलंदाज बाद. अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. दोन्ही टीम ढवळेपाडा संघ इथे उपस्थित झालाय आणि त्यासमोर धीरज 11 वडूनगर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे या मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. 2 दिवस आपण जर पाहिलं तर 2 ते 3 संघांना पॅनलाइज जरूर केलं होतं. कडक असे नियम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे त्यामुळे शिस्तीचं जरूर पालन करा. प्रत्येक टीमला विनंती असेल. सुंदर यावेळेस फक्त पुश केलाय. कव्हरच्या दिशेने आपण पाहतो फटका 17चा होता. ॲक्च्युअली आपण पाहतोय
पॉइंट रिजनला बॉल ट्रॅव्हल होतो आणि फिल्डर डीप मधून आले. इथे आपण पाहतोय फिल्डर होते आणि ही एक धाव जरूर पाहायला मिळते. 23 धावा फलकावरती थोडंसं आपण जर पाहिलं तर कमी धावा पाहायला मिळतात, परंतु आरफ जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत किती धावा होतील ते सांगता येणार नाही आहे. आरफ आणि नुरा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही ओपनिंग पेअर मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि आता फलक पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. थोडंसं जर पाहिलं तर लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच मात्र वाटचाल करते की काय असं वाटतंय, परंतु कमबॅक कसं करावं ते नक्कीच क्रिशा 11 भाईजान 11 बदलापूर गाव या संघाला जरूर माहिती आहे. धावा येणं फार गरजेचं मैदानाच्या आतमध्ये. किती धावांपर्यंत टीम जाऊन पोहोचणार आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. कितीपर्यंत मजल मारेल ही टीम. क्रिशा 11 भाईजान बदलापूर गाव हे संघ देखील नाव फार मोठं आहे. समोर देखील आपण पाहतोय श्री 11 बडवळ प्लस हा संघ देखील कुठे छोटा आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता, आपण पाहतोय लाईन खराब पाहायला मिळते, अतिरिक्त धाव मिळेल. ऑफसिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि व्हाईट बॉल. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धावा मिळाल्यात त्या अवंतरच्या मदतीने धाव फलक पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती. स्ट्रायकिंगला बॅटर नुराला आपण पाहतोय रन मशीन ऑफ क्रिशा 11 ही त्याची ओळख आहे. मैदानाच्या आतमध्ये असज्ज आहे नुरा बॅटिंग करत असताना. यावेळेस आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय लॉंग ऑफ वरून. डीप मधून फिल्डर आलेत, बॉलला कलेक्ट केले, फेकलाय तोपर्यंत एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 26 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट, एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 26 ऑन बोर्ड. अरफ शेख आणि यावेळेस नुराला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ही दोन्ही जोडी आपल्याला जरूर पाहायला मिळते. शांत संत गती मैदानावरती जरूर पाहायला मिळते. चलिए स्पीडअप करा. बडवळ बी प्लस संघ टाइमर ऑन आहे. राईट आर्म राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फिल्डर आहेत मिड विकेट रिजन मध्ये आणि चांगलं फील्ड केलं. यावेळेस आपण पाहतोय स्टॉप केला बॉलला, दुसऱ्या धाव्याची संधी आणि यस 2 धावा इथे मात्र जरूर कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचलाय 28 या धावसंख्येवरती. 28 ऑन बोर्ड. 28 धावा धावफलकावरती. आज भरपूर असे प्रेक्षक वर्ग जरूर आमच्या समोर जॉईन होणार आहेत, त्याचं देखील मनपूर्वक स्वागत करणार आहोत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. घर बसल्या देखील स्पर्धेचा जे आनंद घेतात त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस अक्रॉस द लाईन चांगला टप्पा आपल्याला पाहायला होतोय आणि चांगली यावेळेस आपण पाहतो गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. कौतुक करत इतकं कमी आहे. अनुराग असेल, तदनंतर पंकज, तदनंतर उमेश, चांगली गोलंदाजी आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चौकार फक्त या इनिंगमध्ये पाहायला मिळतात. षटकार अजूनही आला नाही आहे कुठल्याच बॅटरच्या बॅटमधून. एक चांगली बात आहे टीम बडवळ बी प्लस संघाच्या वतीनं. क्या बात आहे, काय गोलंदाजी पाहायला मिळते पंकजच्या माध्यमातून. कॅप्टन आहे, टीमची जिम्मेदारी संपूर्ण आज मी तर म्हणेन नक्कीच घेतली आहे. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटरकडे देखील आपण पाहतो या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, कारण की यॉर्कर लेनचा बॉल होता क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र, ते वापर करण्यात जरूर आलाय. एकदम मिळेल. धावफलक पोहोचेल 29 या धावसंख्येवरती. 29 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 4 ऑन गोईंग आपल्याला पाहायला मिळतोय. 29 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका सजवला. क्या बात है, आता मात्र नूरा का बल्ला कर रहा है हल्ला. क्या बात है, आलेला हा षटकार सिक्सर. चौकार आलाय, चौकार आलाय. 1 बाउन्स सीमा पार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायर सिग्नल. प्रेक्षक तिथे होते आणि पूर्णपणे प्रेक्षक देखील आम्हाला सांगतात 10 क्रिक लाईव्ह वाहिनी पूर्णपणे चेक करण्यात आलं. गुड क्वालिटी, गुड क्लिअरिटी त्याचं ब्रीथ वाक्य आहे आणि सातत्याने कौतुक करत इतकं कमी आहे, कारण की संपूर्ण टीमचं
दिवस आपण पाहतोय सलगचे आमच्या समय जॉईन आहेत. रोहित रॉय असते, संपूर्ण टीम आपण पाहतोय. तदनंतर गोविंद आहेत, अभिषेक आहेत, तदनंतर दीपेश आहेत आणि दीपक हे संपूर्ण टीम आमच्या समोर जॉईन आहेत. कुणालजी पुरेश एकदा बॉलर तयार होतोय. पंकज बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचा बॉल आहे. यावेळेस ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या धावसंख्येवरती, 33 ऑन बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. 33 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालंय भाईजान निसार शेख साहेब, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सातत्याने आज आंतरराष्ट्रीय क्रीडा मंडळ म्हटलं तर नक्कीच सातत्याने पाठिंबा त्यांचा देखील असतो आणि लाख मुलाचं वाटा या स्पर्धेसाठी नक्कीच त्यांचं देखील आहे. सातत्याने भरपूर मेहनत त्यांची देखील असते. नक्कीच आपण पाहतोय बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटर जे सायकल आहेत ते त्यांच्या वतीने जरूर पुरस्कृत करण्यात आलं. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. निसार शेख आपलं देखील मनपूर्वक स्वागत आणि भरपूर सर टीमला देखील तुमच्या शुभेच्छा आहेत या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं आणि सागरदादा यांच्या वतीने देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात तुमच्या टीमला. आणि सातत्याने जेव्हा जेव्हा जाणता राजा किंवा बदलापूर गावातील कुठलाही संघ खेळत असतो भाईजान यांचा नक्कीच सपोर्ट असतो संपूर्ण टीमला. निसार शेख त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. यावेळेस आपण पाहतोय हाफ ट्रॅकर बॉल होता, आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस आपण पाहतोय पूर्णपणे बॉडीला इथे मात्र बॉल स्पर्श झालाय. डॉट बॉलची सांगता होत असताना 33 धावा फलकावरती 33 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 5 आणि अखेरचं षटक आहे. 33 धावा फलकावरती पाहायला मिळतात. आरफ शेख याच्यासाठी संधी आली. सलगचे 3 बॉल 3 षटकार जर त्याच्या बॅटमधून आल्या त्या स्पर्धेचे आपण पाहतोय घटक शिल्पकार उमेशजीत सोनकर यांच्या वतीने रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एटीएम ऑन झालाय आणि उमेश सोनकर म्हटलं तर सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला ते देखील आहेत. ऑन साईडला आपण पाहतोय हवेमध्ये बॉल प्रहार केलाय. फिल्डर आले, जज करतायत आणि यस इथे मात्र क्षेत्ररक्षण टिपलाय जाईल आणि संपुष्टात झालाय फलंदाज आरफ शेखचा खेळ. फलंदाज बाद. बदलापूर गावची आन बान शान भाईजान मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. वाघ आता मात्र मैदानात दाखल झालाय. निसार शेख साहेब खऱ्या अर्थानं पोलीस वरिष्ठ निरीक्षक देखील आहेत आणि आपण पाहतोय स्पर्धेसाठी भरपूर मुलाचा वाटा त्यांचं देखील बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आपण पाहतोय सायकल त्यांच्या वतीने जरूर पुरस्कृत करण्यात आले. त्यांचा देखील विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा बदलापूर गाव मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा नक्कीच निसार शेख हे सातत्याने प्रत्येक टीम मागे असतात आणि भरपूर सारा सपोर्ट त्यांचा देखील असतो आणि आज इन ॲक्शनमध्ये जरूर पाहायला मिळतात. बाईच्या म्हटलं तर सातत्याने सध्याच्या घडीला भरपूर ट्रेंडिंगला आहेत आणि चर्चेत आहेत आणि नक्कीच त्यांच्या बॅटमधून सलगचे जर 2 बॉल 2 सिक्स किंवा 2 बॉल 2 चौकार जर आले तर जियाद खान यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संधी आहे यावेळेस भाईजानला देखील. एटीएम देखील ऑन झालेला आहे. जियाद खान यांच्या वतीने कॅश प्राइजची संधी आहे. निसार शेख लेफ्ट हँडेड बॅटर. यावेळेस आपण पाहतो बॅटची लिडिंग आहे. संधी आहे. फिल्डर आलेत आणि परतावं लागेल. पहिल्याच बॉल वरती विकेटचं बटन आल्या पावली माघारी परतताना वाघाची शिकार केली आहे. मोठा मासा गाला लागलाय. फलंदाज निसार बॅक टू डकआउट बाद. स्पीडअप करा.
3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलोय 33 ऑन बोर्ड आणि गोलंदाज देखील आपण पाहतोय ऑन हॅट्रिक आहे. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 3 खेळाडूंनी हॅट्रिक संपादित केली या मैदानाच्या आतमध्ये आणि या संपूर्ण स्पर्धेत जर पाहिलं तर 5 खेळाडूंनी सुमित, जिहाद, तदनंतर आज हे 3 खेळाडू आपण पाहतोय आणि हा 6वा खेळाडू या स्पर्धेतील हॅट्रिक संपादित करणारा नक्कीच पाहायला मिळेल का. नंतर आपण जर पाहिलं तर रवी बोईर त्याने देखील हॅट्रिक संपादित केली आजच्या दिवसामध्ये आणि आज श्री 11 बडव B+ या संघातील गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश आहेत, राकेश आहेत. त्यामुळे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवला. हॅट्रिकची संधी आहे आणि यस हॅट्रिक संपादित केली आहे. अजून एक खेळाडू आजच्या दिवसामधील ही 3री हॅट्रिक नावावर झाली आहे. राकेशच्या फलंदाज बाद. बघा प्रेक्षकांना विनंती आहे जे रिलिंग्स आहेत जे पूर्णपणे मैदानाच्या चौफेर बाजूला जे रिलिंग्स आहेत त्याच्या आतमध्ये प्लीज विनंती असेल बाईक कोणी आणू नका. विनंती असेल आयोजन कमिटीचा निर्णय आला सहकार्य करा. बघा हे मैदान एक चांगलं मैदान आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इस बॉल तयार. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 2 बॉल आहेत. 2 टू गो. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आता देखील फटका फसलाय. इथे आपण पाहतोय बाईकच्या स्वरूपात अंपायर सिग्नल. यावेळेस एक धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड वरती. निरंजन सर तिथे आहेत. एक चांगली अंपायरिंग जरूर त्यांच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळते. कुणालजी पेनकर KP सर आहेत. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. एकदा बॉल तयार. यावेळेस आपण पाहतो बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो अलॉंग विथ द कार्पेट. फिल्डर आलेत. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत यस धक्का लागलाय आणि धक्का लागत असताना टीम क्रिशा 11 भाईजान बदलापूर गाव या संघाला टीम टोटल जाऊन पोहोचली आहे. धावफलक जाऊन पोहोचलो आहे 35 आणि 36 धाव्यांची आवश्यकता आहे श्री 11 बडव B+ या संघाला. यस 1 रन शॉट आहे. मग एकही धाव इथे ऍड केली जाणार नाहीये. अंपायर सिग्नल नक्की झालाय आणि धावफलक जाऊन थांबलंय स्थिरावलंय 34 आणि गरज आहे 35 धावांची. येणारे आपण पाहतोय 30 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे टीम श्री 11 बडवळ B+ या संघाला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय आदरणीय उपाध्यक्ष सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेब यांचं इथे नुकतंच आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय संजयजी भगत साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. आपण देखील या. त्याच दरम्यान त्यांच्या समेत आपण पाहतोय प्रमोदजी ठाकरे साहेब त्यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज बरेचशी पाहुण्याची मांदी तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे मुख्य व्यासपीठावरती कारण की स्पर्धा आपली पाहतोय जाणता राज्य चषक 2025 चे थरार आणि आजचा 3रा दिवस आहे. एक चांगली मॅच आपल्या बाजूने आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका बाजूला क्रिशा 11 भाईजान 11 बदलापूर गाव हा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना श्री 11 बडव B+. तर नक्कीच आता मात्र समीकरण उर्वरित येणारे 30 बॉल
आणि 35 धावांची आवश्यकता आहे. त्या 35 धावा डिफेंड होतील का चेस होतील हे ऐकण्यासाठी मी इन्व्हाइट करेन मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक मित्र आणि बदलापूर संलग्न वांगणी समालोचन समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सरांना. ओट यू राहुल सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अनुज मोरे सर. सह्याद्रीचा सिंह करतो तो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. नमस्कार मित्रो, संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय जांतराचा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आहे आणि तुम्ही पाहताय खरं तर मुख्य व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालं बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे उपाध्यक्ष संतोषजी बात्रे साहेबांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार ज्यांच्या खांद्यावरती ज्यांच्या मोठी जिम्मेदारी आहे, ज्यांच्या माध्यमातून स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिवस स्पर्धा आपण पाहतोय ते सागर ज्ञानेश्वर देशमुख साहेब यांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमचे मित्र हितेश यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. एक चांगले कबड्डीपटू आहेत, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला डाव समाप्त झाला. टॉस इथे जिंकला होता टीम बडबल B+ या संघाने आणि निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं होतं बॅटिंगसाठी टीम क्रिशा 11 बदलापूर गाव संघाला. पहिल्या डावामध्ये धावा बनल्या तब्बल 34 बनल्या आणि आता 35 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. हितेश तावडे आणि ऋषभ कुलकर्णी. खरं तर कबड्डीमध्ये आपण पाहतोय नेहमीच एक उजवा कॉर्नर तर एक डावा कॉर्नर अशी त्यांची ओळख आहे, त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. कबड्डी म्हटलं की उमेश सोनकर हे नाव देखील नेहमीच आम्ही पाहिलं, एक चांगले कबड्डी पट्टू आहेत, त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. जाऊया मॅचच्या दिशेने. तिथे मात्र तुम्ही पाहताय दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगत असताना बडबल B+ त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय क्रिशा 11 बदलापूर गाव. एका बाजूला बदलापूरचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला नेरळचं क्रिकेट तुम्ही एन्जॉय करताय. 34 धावा बनल्या गेल्या 5 ओव्हरच्या अंती आणि आता 35 धावांचं उर्गे इथे मात्र टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि 35 धावांचं टार्गेट उराशी बाळगून सलामी जोडी दाखल झाली आहे. 35 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये आणि आता सलामी जोडी देखील दाखल झाली आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता, बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर होतोय. अरब शेख आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या बरोबरती इथे मात्र टॉटबॉलची समाप्ती होत असताना 30 चेंडूमध्ये 35 धावा इथे मात्र चेस करायचे. याच अनुषंगानं आता तुम्हाला सलामी जोडी पाहायला मिळेल. समीर आणि राकेश पाटील ही जोडी आपण जरूर पाहतो. धावफलक पूर्णपणे स्थिरावला. 5 षटक्यांची मॅच. 5 षटक्यामध्ये कमीत कमी इथून 35 धावा जमा करायचे. त्याच अनुषंगानं सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साईडला फटका घेतलाय, फटका फर्स्टला मिडविकेटला एक चांगला झेल स्वीकारलाय आणि अखेर इथून मात्र एक चांगला फलंदाज त्याला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. पूर्वक स्वागत. याबा आपण मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. नवीन बॅटर मैदानावरती प्रमोद आता दाखल झालाय. या मॅचमध्ये जशी सुरुवात केली टीम बडबल B+ या संघानं तीच सुरुवात आता मैदानावरती करतोय टीम क्रिशा 11 बदलापूर देखील. कारण आपण पाहिलं टार्गेट होतं या मॅचमध्ये 35 धावांचं आणि अशा परिस्थितीमध्ये धावा इथे रोखायचे. त्याच अनुषंगाने गोलंदाजी देखील होती आहे आणि पहिला बॉल डॉट जरूर आला. पुढच्या बॉलवरती मी म्हणेन कमबॅक करतोय कारण विकेट देखील संपादित केली आहे. गुरुदास तुम्ही पाहताय अरब शेख
खरं तर एक मोठं नाव आहे खुल्या गटातून देखील नेहमीच चांगला क्रिकेट त्याचा आपण जरूर पाहिला आहे. या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप तो देखील सोडतोय. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण फक्त 35 धाबा इथून मात्र रोखायचे आहेत. त्याच अनुषंगाने आता तुम्हाला गोलंदाजी देखील पाहायला मिळते. पहिले 2 बॉल राहिले तर अरबच्या नावावरती नवी बॅटर मैदानावरती प्रमोद आता दाखल होतोय. इथे लाईन चेक करावं लागेल, लाईन चेक करावं लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बॉल केली आणि आता अकाउंट ओपन होतोय. बडबल B+ या टीमचं धावफलक 1 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला फरदात लवकर बाद झालाय. या 5 मध्ये तुम्ही पाहताय समीरवरती भरपूर विश्वास होता. तोच खेळाडू आता आऊट झालाय परंतु मैदानावरती नवीन बॅटर प्रमोद दाखल झालाय. त्याला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल कारण बदलापूर एक मोठा संघ मैदानावरती खेळतोय. जंतराचा बदलापूर या टीमने देखील 2 सामने जिंकत असताना भरपूर चांगला खेळ दाखवलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता, लाईन थोडीशी खराब आहे. अंपायर सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव इथे मात्र बहाल केली. आज चांगल्या चांगल्या मॅचेस आपल्याला जरूर पाहायला मिळतील. नेक्स्ट 5 मध्ये ढवलेपाडा इनॅक्शन आहे त्यांच्या विरोधात बडू नवगर हा संघ देखील तुम्हाला जरूर खेळताना दिसेल या मैदानावरती. 2 सामने एरंदार टीमला देखील इथे मात्र जिंकले. चंदू मेहर यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 2-2 सामने इथे मात्र जिंकले टीम जांतराचा बदलापूर आणि टीम जयरमान एरंजाड या टीमने. त्यामुळे त्यांचा एक सामना पेंडिंग आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता, इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न, वाईड वर्कर करण्याचा प्रयत्न करतोय. अरबला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी तो करतोय. या मॅचमध्ये इथून कमबॅक करावं लागेल, कमबॅक करावं लागेल कारण 35 धाबा रोखायच्यात. समोर नेरळ विभागातील एक मोठा संघ खेळतोय त्यामुळे आता या मॅचमध्ये जिम्मेदारी वाढली अरबच्या खांद्यावरती आणि आतापर्यंत मी म्हणेन चांगली गोलंदाजी तो देखील करतोय या मॅचमध्ये. राईट आर्म ओर द विकेट, विकेट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय. लॉंगॉनचा खेळाडू पुढे सरकतोय. जजमेंट त्याचा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय. अखेर इथून मात्र मैदान सोडावं लागेल. अजून एक फलंदाज बाद. जी गोष्टेकर यांचं आगमन झालंय त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सलगचा दुसरा धक्का आता बॅटिंग करत असताना लागलाय यावेळेस टीम बडबल B+ या टीमला कारण मैदानावरती आपण पाहतोय जसा आऊट झाला बॅटर समीर आता तसाच प्रमोद देखील मैदान सोडतोय आणि अखेर अजून एक धक्का लागतो बॅटिंग करत असताना टीम बडबल संघाला. थोडीशी दयनीय परिस्थिती आहे. मी आधीच म्हटलं होतं टार्गेट थोडंसं छोटं आहे परंतु बदलापूर गाव हे नाव भरपूर मोठं आहे. कालच्या रात्रीमध्ये कानूरच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला टीम बडबल B+ या संघाचा खेळ भरपूर चांगला झाला. टीम पेट संघाच्या अगेन्स्ट तिथे जरूर सामना संघ परास्त झाला परंतु भरपूर चांगला खेळ दाखवला. शेवटच्या ओव्हरपर्यंत देखील सामना तिथे रंगला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान या स्पर्धेचे शिल्पकार विशालजी राऊत साहेब यांचं आगमन झालंय. यांच्या सुप्रातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सागरजी देशमुख साहेब असतील त्याचबरोबर विशालजी राऊत साहेब आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. यॉर्करचा वापर करण्यात आला. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला. हलक्या हाताने बॉलला ढकललाय. धावा अद्याप मिळणार नाहीये. बॅट पण आतापर्यंत धावा नाहीये. चेंडू आपण पाहतो आतापर्यंत फेकून झाले जबड जबड 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा ते मात्र बहाल केल्यात आणि 2 विकेट संपादित करत असताना अरबला तुम्ही पाहता चांगली गोलंदाजी करतो या मॅचमध्ये. 35 धावांचं टार्गेट आहे. राईट आर्म ओर द विकेट. ऑन साईडला बडबल आहे. फटका चांगला आहे. डीप स्कोर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल एकवटी दुसरीचा प्रयत्न करतोय. 2 धावा एक पडायचा प्रयत्न जरूर झालाय परंतु इथे पडतोय धडतोय. अखेर दुसरी धाव एकवण्याचा प्रयत्न त्याने केलाय आणि सॉफ्ट सिग्नल पंचांचा आऊट आहे परंतु इथे चेक केलं जाईल. तिसरे पंच या आपण. चला पाण्याची गरज आहे, पाणी घेऊन जा. थोडासा खेळाडू स्किड झाला तदनंतर थोडीशी दुखापत त्याला झाली आहे त्यामुळे आता पाणी घेऊन जा. जास्त दुखापत नको आहे हेच मागणं गणपती बाप्पाकडे कारण ज्यावेळेस आपण स्पर्धेला सुरुवात केली त्यावेळेस गणपती बाप्पाला साकडं घातलं होतं की स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे. 5 दिवस रात्रीमध्ये ही स्पर्धा रंगतीये. OUT फलंदाज बाद.
चला परतच बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानावरती आता दाखल होतोय पंकज. स्वतः संघनायक मैदानावरती दाखल झाला. षटक क्रमांक पहिले इथे मात्र समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या आधी धावफलक 3 आकड्यावरती तुम्हाला बारमॅल काय गोलंदाजी केली. अरब शेख मैदानावरती दाखल जरूर झाला. या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक त्याने केला, कारण 6 चेंडू टाकत असताना 2 बॉल वाईट टाकले आणि आता बॅटमधून फक्त आणि फक्त एक सिंगल त्याने खर्च केले. त्यामुळेच की काय धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती धावा तुम्हाला पार मिळतील 3 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज जब्बर आलेत. नवीन बॅटर मैदानावरती पंकज आणि पंकजच्या साथीनं राकेश पाटील ही जोडी तुम्हाला पार मिळेल. काय गोलंदाजी केली होती काल राकेशनं कानूरच्या स्पर्धेमध्ये. खरं तर 6 चेंडू टाकत असताना मी म्हणेन अक्षरशः बॅटरला नामोहरून करून सोडले होते कालच्या स्पर्धेमध्ये राकेश पाटीलच्या बाजूतून. परंतु पहिल्या षटकामध्ये धावा जास्त खर्च झाल्या होत्या. 16 धावा तिथे खर्च केले होते. त्यामुळेच की काय संघ थोडासा बॅकफुटवरती होता. परंतु आज पुन्हा एकदा गुल्या गोविंदाने नव्या जोम्यानं हा संघ इथे मैदानावरती उतरला. 5 ओव्हरची मॅच आहे. 35 धाबा इथून चेस करायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धाबा या मॅचमध्ये जरूर तुम्हाला बार मिळतील. जब्बरचा पहिला बॉल यशच्या तर उद्ध्वस्त केल्यात. घडले काय पाहावं लागेल. इथून यष्टया उद्ध्वस्त केल्यात आणि अखेर राकेश पाटीलला इथून मैदान सोडावं लागतंय. अजून एक धक्का टीम बडबल B+ संघाला. फलंदाज बाद. तर क्रिकेट विथ संगीत याला तर म्हटलं जातं, कारण पाऊल फसलं गेलं राकेश पाटीलचं. पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर यष्ट्या इथे उद्ध्वस्त केल्या. अजून एक धक्का लागतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा. या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत पहिल्या बॉलवरती स्टंपिंग करत असताना इथे मात्र बॅटरला आउट केलंय. राकेश पाटील बाद झाला. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. या मॅचमध्ये तुम्हाला पार बेल तेजस आता दाखल झाला. दयनीय परिस्थिती आहे टीम बडबल संघाची देखील, कारण 5 षटकामध्ये 35 धाबा चेस करत असताना 4 ओव्हरमध्ये आता 32ची गरज आहे. परंतु पहिला बॉल इथे संपन्न झालाय. नवीन गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय जब्बर आलेत. पहिल्या बॉलवरती विकेट त्याने देखील संपादित केली. 5वा चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. इथे पुन्हा एकदा यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात का पाहावं लागेल. परंतु अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. म्हणजे नो बॉल ना. चला चेक केलं जाईल नक्की घडलंय का. निरंजन साबंत सर आहेत. सावंत सर, चेंडू नो आहे का. नो बॉल आहे. नॉट आउट. फ्री हिटचा बॉल आहे. चला फ्री हिटचा आता हा चेंडू असणार आहे. त्यामुळे आता इथे पुन्हा एकदम संधी निर्माण झाली बॅटरला मोठा स्ट्रोक खेळण्याची. लेफ्टी बॉलर आहे समोर. लेफ्टी बॅटर जसा दाखल झाला तसा मात्र कुठेतरी मी म्हणेन थोडंसं जजमेंट चुकलं जब्बरचं. लेफ्ट मोर विकेट. इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. अपील करतात. फ्री हिटचा बॉल होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे फसतोय. दरम्यान एक सिंगल इथे देखील एक पटी जातीय. लेग बायचा इशारा केपी सरांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्हाला पार मिळेल 5 आकड्यावरती धावफलक आता पुढे स्थिरावलं. संतोषजी म्हात्रे साहेब जे मात्र उपाध्यक्ष आहेत
बदलापूर वांगडे संघटनेचे ते देखील या बातचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आम्ही करू. या स्पर्धेच्या माध्यमातून काटाकीर लढत तुम्हाला जरूर पार मिळेल, कारण 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 35 धावांचं टार्गेट होतं. असं वाटत होतं 3 ते 4 ओव्हरमध्ये हा सामना संपेल की काय, परंतु समोर बदलापूर संघ आहे हे विसरून चालणार नाही आहे. क्रिशा इलेव्हन बदलापूर हा संघ मैदानावरती खेळतोय. चांगली बॅटिंग इथून मात्र करावी लागेल या मॅचमध्ये. गुरुदास सज्ज होते पुन्हा एकदा जब्बर. चला वडूनगर टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मंगलजी सोनावणे आणि सुधीरजी चोनकर यांचं आगमन झालंय. विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसला की काय, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोहोचतोय भरपूर वेगानं. अरब त्याच्या डोक्यावरनं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला बार षटकार. षटकार ठोकलाय. धाव फलक बेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले. फलकावरती धावा तुम्हाला जरूर पार मिळतील. 11 धावा. अजून एक चांगला फटका आहे. हा फटका देखील तुम्हाला जरूर पार मिळेल. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचतोय, परंतु दुसरा बार बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधीच्या बरोबर आपण पाहिला लॉंगॉटला ठोकला होता, परंतु आता बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा सिक्सर. आता बॅटर पंकजच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. धाव फलक भरपूर वेगाने पुढे सरकेल. 17 धावा. इथे दिशा देण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु इथे आपण पाहतोय खरं तर शेबट गोड केले जब्बरनं. सलग 2 षटकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय जब्बरला. तुम्ही पाहता त्याने धावा खर्च केला आतापर्यंत 14 धावा खर्च करत असताना धाव फलक 17 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 35 धावांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 18 धावाची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम. 18 बॉलमध्ये 18 इथून मात्र चेस करावा लागतील. हा सामना जर जिंकायचा असेल टीम बडबल B+ या टीमला. चला वडूनगर टीम कॅप्टन, आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचा. अनंत भोपी यांना विनंती आपण मंचावरती या. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे उपाध्यक्ष संतोषजी म्हात्रे साहेब आहेत. त्यांचा सन्मान आपण या मंचावरती जरूर करू. मी विनंती करेल विशालजी राऊत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करा. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार विशालदादा राऊत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण संतोषजी म्हात्रे साहेब उद्योजक समाजसेवक यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतो. महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार त्याचबरोबरीनं एक सुंदर सन्मान चिन्ह देऊन आपण संतोषजी म्हात्रे साहेबांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती करत असताना आपण आलात या स्पर्धेमध्ये. आपला मोलाचा वेळ आपण दिलात. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. फुल टच बॉल ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण पार मिळतो. एक सिंगल तर एक पडली. दुसरीचा प्रयत्न करतात. वाईद होते. 2 धाव एक पडला. तिसरीचा प्रयत्न चालवला आणि आता अखेर ही तिसरी धाव देखील मैदानावरती एक पडली जाते. धावफलक पुढे सरकत असताना तेजसला 3 धावा ते मिळतील. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 20 आकड्यावरती धावफलक तुम्हाला जरूर पार मिळेल. आता 17 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये 15 धावाची गरज आहे.
चल अधिकचा वेळ खर्च करू नका टीम बदलापूर. लवकरात लवकर खेळायला सुरुवात करा. माहिती आहे सामना मोठा आहे, परंतु वेळ आपल्याकडे कमी आहे. अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित, झेल स्वीकारण्याचा प्रयत्न, जजमेंट खराब, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, एका टप्प्यावरती फरार, चौकार. टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती जाऊन पोहोचले 24 धाबा. धावफलकावरती जोडल्या गेल्या 35 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये. त्याच अनुषंगानं बॅटिंग आता इथून मात्र करावी लागेल आणि तीच बॅटिंग तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. बिग हिट करण्याचा प्रयत्न, हा फटका आता फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर संघनायकाला पंकजला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद होतोय बघा टीम वडूनगर. आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, त्यामुळे आपण आता अधिकचा वेळ खर्च न करता लगेच टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम वडूनगर भिवंडी तालुक्यातून हा संघ दाखल झालाय. माहिती आहे थोडासा दुर्बल संघ आलाय जरूर, परंतु आता वेळ आपल्याकडे कमी आहे, कारण मुख्य व्यासपीठावरती उपाध्यक्ष साहेब देखील उपस्थित आहेत, त्यामुळे नियमाचं उल्लंघन करू नका. आपण मोठी स्पर्धा खेळतोय याचा आपण भान असू द्या. आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचा. चला सामना देखील स्पीडअप करा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. जो टाइम आम्ही तुम्हाला देतोय त्याच वेळेमध्ये आपण सामना इथे मात्र संपन्न करायचे. गुरुदास सज्ज होतोय, हलक्या हाताने बॉलला ढकलले, ऑन साईडला बडबला, एक सिंगा तर एकपटी दुसरीचा प्रयत्न करतील आज शंकात नाहीये. 2 धाबा करण्याचा प्रयत्न इथे चालवला आणि अखेर या 2 धाबा इथे देखील मिळतात आणि धावफलक देखील आता पुढे सरकत असताना 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 9 धाबांची इथून गरज. या मॅचमध्ये षटक क्रमांक 3चा खेळ तुम्हाला जरूर पार मिळेल. गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती अक्षय आलेत. राईट मरतो विकेटला, पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललाय, सिंगल डबल नाही, इथून मात्र डाव पुढे नेण्याचा आता प्रयत्न चालू आहे. माहिती आहे बडबल टीमला देखील इथून चौकार षटकार मारूनच आपण सामना जिंकू शकत नाही आहोत, तर या मॅचमध्ये सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन देखील वापरायला हवी आणि आता तोच प्रयत्न चालवला आहे. सिंगल मिळते, धावफल पुढे सरकतोय. 27 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात, अजूनही 8 धाबांची गरज आहे. अक्षय आलेत गोलंदाजी मार्कवरती, चांगली गोलंदाजी तो करतोय या मॅचमध्ये. 35 धाबांचं संरक्षण करत असताना थोडासा बॅकफुटवरती संघ जरूर आहे. टीम क्रिशा 11 बदलापूर कशा प्रकारची बॅटिंग आतापर्यंत केली जाईल टीम बडबल संघाच्या माध्यमातून. फुटोस होता, ऑन साईडला खेचलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित, एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय, आरोप होते आणि आता अजून एक फलंदाज, त्याला देखील मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. धाबा जोडले गेल्यात या मॅचमध्ये, अजून 8 धाबांची गरज. षटक क्रमांक 4चा खेळ तुम्हाला जरूर पार पाडेल. प्रगतीपथावरती नवीन गोलंदाज आता कोणता दाखल होईल हे देखील पाहावं लागेल.
अरब शेखचा वापर करण्यात आला. इथून गोलंदाजी भारकवरती 8 धाबा 12 चेंडूमध्ये इथून रोखायचे. त्याच अनुषंगाने अरब तर दाखल झाला. इथून कमबॅक करावं लागेल, कमबॅक करावं लागेल. जेवढे डॉट चेंडू टाकतील, जेवढ्या विकेट संपादित करतील, तितका इथून मात्र कमबॅक करणारी टीम बदलापूर. परंतु दुसऱ्या बाजूला बडबल B+ हा संघ देखील कमी लेखून चालणार नाही आहे. एकामागे एक फरतात बाद जरूर झालेत. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 6 विकेट त्यांनी गमावलेत या मॅचमध्ये. परंतु 8व्या क्रमांकावरती करण आता दाखल झाले या मॅचमध्ये. करणला देखील इथून चांगला खेळ करावा लागेल, कारण समोर फिरकीचा आक्रमण तुम्हाला पाल बेल, रफ्तार का सौदागर, तदनंतर कंट्रोल गोलंदाजी नेहमीच आपण पाहिली आहे अरब शेखची. या मॅचमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला बॉल मी आधीच म्हटलं होतं, 6 चेंडू वेगवेगळ्या परीने फेकण्याची क्षमता आहे अरब शेखकडे आणि आता तोच गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये. पहिला षटक फेकत असताना आपण पाहिलं 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात, तर 1 धाव बॅटच्या माध्यमातून खर्च केली होती अरब शेखनं. तोच गोलंदाज आता दाखल झाला या मॅचमध्ये. पहिला बॉल त्याने डॉट फेकलाय. 5 बॉल अजूनही शिल्लक आहे या मॅचमध्ये. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे जिंकण्याकरता अजूनही 8 धावाची गरज आहे. 11 बॉल 8 धावाची गरज आहे. कशा प्रकारची बॅटिंग इथून केली जाईल, कशा प्रकारची गोलंदाजी होईल हे देखील पाहावं लागेल. या मॅचमध्ये गोलंदाज आता दाखल झाला. षटक क्रमांक 14 घेऊन गोलंदाजी मार्कवरती अरबचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. वेळ थोडंसं जास्त जातो अरब, याची आपण नोंद घ्यायची आहे. अधिकचा वेळ खर्च करू नका. प्रत्येक बॉलवरती टीम मेटिंग नको आहे. गुरुदास सज्ज होतं. राईट टर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा डबा बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा दरम्यान. सलगचा दुसरा चेंडू आता डॉट तुम्हाला पाल बॅल कमबॅक करतोय. गरज आहे टीम बदलापूर संघाला आणि आता तोच कमबॅक तुम्हाला पाल बॅल. सलगचे 2 बॉल अरबच्या नावावरती राहिलेत. अजून या मॅचमध्ये 10 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. जिंकण्याकरता 8 धावाची गरज आहे. सज्ज होतोय पुन्हा एकदा राईट टर्म ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. डीपमध्ये खेळाडू मोह होतोय, भरपूर वेगाने पोहोचला. एक सिंगल तिथे खर्च करतोय. धावफलक सिंगलच्या साथीने आता पुढे सरकत असताना. जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष किए यहाँ पर कोई बान नहीं होता. अरे जब तक न पडे चेन्नई हथौड़े के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता. प्रयत्न करावा लागतील. प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं ना, त्या प्रकारे आता प्रयत्न करावे लागतील. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कशाला पर्याय नाही आहे आणि प्रयत्न जर इथे मात्र पूर्णपणे चांगले जर असतील तर इथून मात्र प्रयत्नाला यश मिळणार यात शंकाच नाही आहे. गुरुदास जे होता राईट मोर द विकेट. दिशा देण्याचा प्रयत्न होता, इनफिल्डच्या बटन खेळण्याचा प्रयत्न होता. दरम्यान अजून एक चेंडू तुम्हाला डॉट पार बेल कमबॅक करतोय अरब शेख. 1 धाव त्याने खर्च केले. 4 चेंडूचा खेळ आता परत संपन्न झालाय. या मॅचमध्ये अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जबरजबळ 8 चेंडूचा खेळ आता इथून मात्र शिल्लक आहे आणि 8 चेंडूमध्ये अजूनही 7 धावांची गरज आहे. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे, कारण मैदानावरती प्रेक्षक त्यासाठी तर इथे मात्र दाखल झाले. सामना जिंकणार कोण, यापेक्षा सामना कसा होईल हे देखील इथे मात्र पाहायला मिळणार आहे. फटका फसलाय. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतोय. भाईजान होते निसार शेख यांना तुम्ही पाहताय. महाराष्ट्र पोलीस आता दाखल झाले. त्यांचा देखील खेळ तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. त्यांच्याकडून देखील आपल्याला 2 सायकल इथे मात्र देण्यात आलेत. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी त्यांच्या माध्यमातून 2 सायकल त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. नेहमीच क्रिकेटवरती त्यांचं प्रेम राहिलंय. चांगला क्रिकेट नेहमीच त्यांनी खेळलाय. डावखुराचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि आता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सामना सोडायला तयार नाही आहे. सामना सोडायला दोन्ही संघ तयार नाही आहे, कारण जाणता अर्धा चषक या स्पर्धेमध्ये ट्रॉफी जिंकायची. त्याच अनुषंगानं आता दोन्ही संघाचा खेळ तुम्हाला भरपूर चांगला पाहायला मिळेल. वडून वगैरे टीम शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आपण टॉससाठी लवकरात लवकर या. अधिकचा वेळ न दौडता आपण टॉससाठी यायचं, कारण ढवलेपाटा टीमचे कॅप्टन इथे दाखल झाले. त्यामुळे आता शेवटचा कॉल आहे. अरब दाखल होतं राईट मोर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फटका खेळण्याचा प्रयत्न हा देखील फसला. पुन्हा एकदा डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना जर गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. यावेळेस तुम्ही पाहताय 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं जवळजवळ 8 धाबाची गरज असताना फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केलेत अरब शेखनं आणि इथे आपण पाहतोय सामना रंगतोय. शेवटचे 6 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये जिंकण्याकरिता फक्त आणि फक्त 6 धाबाची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 6 धाबा इथे मात्र चेस होतील का, की 6 चेंडूमध्ये 6 धाबा इथे रोखल्या जातील हे देखील पाहायला मिळणार आहे. परंतु येणारे 6 चेंडू इथे मात्र बाट पाहावे लागेल. सामना जिंकणार कोण, त्यापेक्षा सामना कसा रंगेल हे देखील पाहायचं मैदानावरती. 2 ताकतवर टीम के बीच मुकाबला चलता बा. बदलापूर के सरजमी के ऊपर हे मुकाबला चलता बा. आतापर्यंत आपण पाहिलं दोन्ही संघ मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. त्यामुळे इथून चांगला क्रिकेट खेळावा लागेल. म्हटलं जातं ना, क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना तर यशालाही पर्याय उरत नाही आहे. त्यामुळे इथून दोन्ही संघाला प्रयत्न करावे लागतील.
वरुण वगैरे टीम कॅप्टन जर 1 मिनिटाच्या आतमध्ये 2 चेंडूच्या आतमध्ये जर आपण इथे मात्र पोहोचला नाही टॉससाठी तर तुम्हाला पार्टीला सामोरं जावं लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये अजूनही 6 धाबाची गरज आहे. सुस्वागतम 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 याच दरम्यान महाराष्ट्र पोलीस जितेंद्र गजानन चतुरे साहेबांचं आगमन झालं. विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून जनता राज्य चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे 6 धाबांची इथे मात्र गरज आहे या मॅचमध्ये. 6 चेंडूमध्ये 6 धाबा इथून मात्र चेस करावं लागतील. इथून या धाबा रोखल्या जातील का चेस होतील हे देखील पाहावं लागेल या मॅचमध्ये. सर टायमर ऑन आहे बघा अधिकचा वेळ खर्च करू नका अन्यथा पांढऱ्याला समोर जावं लागेल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 6 धाबाची गरज आहे. मंजिल मिले ना मिला ये तो मुकद्दर की बात है हम कोशिश भी न करें ये तो गलत बात है. गोता तयार होतोय राईट ओव्हर द विकेट. पहिला बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचतोय. बॉल लाडवण्याचा प्रयत्न जरूर चालू आहे परंतु अखेर चेंडूला इथे मात्र अडवले. दरम्यान धाबा किती मिळतील 2 धाबा. इथे एकवटा तिसरीचा प्रयत्न करत होते नकार दिले 2 धाबा इथे मिळतात. धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले. फलकावरती धाबा तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. आतापर्यंत 31 31 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे 4 धाबाची गरज आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी व्यासपीठावरती आपण यायचा. डेवलेपाडा टीम आणि टीम वडूनवगर आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचा. 5 बॉलचा खेळ शिल्लक 4 धाबाची गरज आहे या मॅचमध्ये. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. 5 मध्ये 4 धाबा इथे मात्र चेस होतील किंवा रोखल्या जातील हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बाईद आता दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती त्याने 2 धाबा जरूर इथे मात्र खर्च केला या मॅचमध्ये. फटका चांगला धावा देखील चांगला मिळतील का बाबा काही क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले होते परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना जिंकलाय टीम बडबल B+ संघाने परंतु आता मैदानावरती दोन्ही संघ चांगले खेळलेत आणि आता बदलापूर संघ इथे मात्र चांगला खेळलाय. बडबल B संघ चांगला खेळलाय. सामना जरी इथे मात्र बडबल संघाने जिंकलाय परंतु आता बडबल संघ देखील म्हणत असेल हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आणि तो सामना इथे मात्र जिंकलाय टीम बडबल B संघानं. अभिनंदन. नो डाऊट गोलंदाजी करत असताना ज्याने मात्र विकेट हॅट्रिक संपादित केली आणि भरपूर चांगली गोलंदाजी केली तोच खेळाडू राकेश पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर दोन टीमचे कॅप्टन आपण या टॉस देखील आपण करू. जगदीशजी खाडे यांना विनंती आपण मंचावरती या आपलं मनपूर्वक स्वागत. संतोषजी म्हात्रे साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्या. राकेश पाटील राकेश चला लवकर या. चला निसार भाई